أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الذين قتلوا المؤمنين والمؤمنات ثم لم يتوبوا فلهم عذاب جهنم ولهم عذاب الحريق. आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु व इकामिस सलाह. इस्लाम 5 वर्ष रहदारीत आहे. 1 विश्वास, दुसरी प्रार्थना, 3 तुमची जकात, 14 हज आणि 5 रमजानचे 30 उपवास. याची संपत्ती या दिवशी याचे जड विश्वासाच्या रूपात पुनरुत्थान होईल. मग तो घशात टाकला जाईल. मग तो सापत्या व्यक्तीला दोन्ही जबड्यात पकडेल व त्याला म्हणेल, मी तुझी मालमत्ता आहे, मी तुझा खजिना आहे. पद्धती त्यामुळे मुस्लिमावर सर्व प्रकारची परिस्थिती निर्माण होते. कुराणने मुसलमानाला प्रत्येक पावलावर मार्गदर्शन केले आहे, परंतु आपण त्याच्यापासून दूर आहोत आणि इतरांची हात आपल्या हृदयात आहे. आपल्या हृदयातून अल्लाहचे भय निघून गेले आहे. आपण आपल्या अंतःकरणात अल्लाहच्या परीक्षा आणि संकटातून जातो. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. आपली सर्व नजर आपल्या बाह्य कारणावर असते, ज्या ठिकाणी मुसलमान चिंतेत आहेत. हे मुसलमानांनो, तुमच्या हृदयात अल्लाहचे प्रेम ठेवा आणि अल्लाहवर पूर्ण विश्वास ठेवा. प्रार्थना आणि संयमाद्वारे अल्लाहची मदत घ्या. इन्नल्लाह ला युगय्यिरु मा बिकौमिन हत्ता युगय्यिरु मा बिअन्फुसिहिम. समाधान मिळेल त्यासाठी युगान घोषणा आहे, कारण मुस्लिम अल्लाहला विसरला आहे आणि त्याच्या समर्पणापासून गाफील झाला आहे. पवित्र कुराणमध्ये अल्लाह म्हणतो, मला लक्षात ठेवा, मी तुझी आठवण ठेवीन आणि माझे आभार मानत राहा. अवहेलना करू नका. तुम्ही कुठेही असाल तर समाजाच्या सुधारणेची चिंता करा. जर तुम्ही त्यांना वाढवला नाही तर सर्वशक्तिमान अल्लाह तुमच्यापेक्षा चांगला दुसरा समाज निर्माण करेल. आणि अल्लाह कोणत्याही समाजाची स्थिती बदलत नाही जोपर्यंत तो स्वतः बदलत नाही. क्षमा मागत राहा, हा देशाचा पुरावा आहे. पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले, 2 गोष्टी आहेत ज्यात तुम्हाला शिक्षा होणार नाही. एक म्हणजे नमाजच्या आव्हानानंतर आणि दुसरी माफीसाठी आहे. अल्लाह आपल्याला योग्य मार्गावर चालण्याची आणि धर्मावर ठाम राहण्याची क्षमता देव. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.